हर हर महादेव मित्रांनो, आज आपण आलो आहोत सुलतानपूर येथील जुन्नेश्वर महादेव मंदिर। सुलतानपूरजवळ जुन्नेश्वर महादेव मंदिर आहे। सुलतानपूर नावाचं एक छोटं खेडेगाव आहे। हे खेडेगाव वरुड काजी या गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। आणि वरुड काजी हे खेडेगाव आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं नाव औरंगाबाद आहे, तिथून ते जालना हा जो हायवे आहे, या हायवेपासून चंद्राच्या अलीकडून जर गेलो तर आपण एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हायवेपासून सुलतानपूर हे गाव आहे, तिथे हे मंदिर आहे। या मंदिराला जाण्यासाठी व्यवस्थित प्रकारे असा रस्ता वगैरे आहे केलेला, रोड सिमेंट आणि डांब याचा पण रोड केलेला आहे। तिथे जात असताना आपल्याला अगोदर वरुड काजीवरून नंतर मग एक छोटी कमान लागते मंदिराकडे जाण्यासाठी। तिथे तसं कोणी विचारतो, कोणी पण रस्त्याने सांगतात आपल्याला पत्ता, कारण देवाच्या दर्शनासाठी कोण नाही सांगणार नाही असं होत नाही, सर्व कोणी सांगेल। हे महादेव मंदिर खूप जुनं आहे, खूप म्हणजे किती असेल माहीत नाही पण भरपूर जुनं आहे। कारण अगोदर ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला जात होतो, म्हणजे मी भरपूर वेळा गेलेलो आहे इथे दर्शनासाठी, तर त्यावेळेस फक्त पत्राचं शेड होतं एक, आणि त्यामध्ये हे शिवलिंग होतात दर्शनासाठी। हे शिवलिंग 5 प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे शिवलिंग आहेत एकाच ठिकाणी झालेले। तर पहिले शेड होतं, आता एक खूप असा काळ्या पाषाणातील म्हणजे काळा दगड असा, त्यामध्ये आता मंदिराचं बांधकाम करून जीर्णोद्धार केलेला आहे। 2 ते 3 वर्षापूर्वी मंदिराचे काम झाले असेल, पण आता असं वाटत नाही की मंदिर आताच बांधलेलं आहे म्हणून किंवा आताच बनवलेलं म्हणून। तुम्ही बघू शकता, म्हणजे दाखवतो मी की असं मनाला भावणारं असं जुने जे मंदिर आहेत हेमाडपंथी वगैरे त्या टाईपमध्येच हे मंदिर दिसतं। त्या दगड मंदिरावरील अशी सुबक अशी डिझाईन, अशी कलाकृती जर बघितली तुम्ही तर म्हणणार नाही की मंदिर आताच्या काळातलं आहे म्हणून। बघू शकता तुम्ही, इथे एक सभा मंडप आहे। सभा मंडपाच्या बाजूला सुरुवातीला आपलं गणपती आणि रुक्मिणीचे मंदिर लागले, दर्शन घेऊन हे सभा मंडप आहे। काही कार्यक्रम असेल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण कार्यक्रम घेऊ शकतो, म्हणजे त्याचा सभा मंडप आहे। दुसरा काही छोटे पारायण वगैरे असेल त्या टाईपमध्ये। नंतर इथं त्याच्या बाजूलाच आहे एक महादेव मंदिर, हे जे आपण आता बोलत होतो। बघू शकता काळ्या दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेलं आहे। ते पण आताच्या काळामध्ये अशा प्रकारचं बांधकाम करणं म्हणजे खूपच अवघड, कारण एवढी कलाकृती जपून करणं म्हणजे। इथून आपण जाऊया दर्शनासाठी मध्ये महादेवाच्या। बघू शकता कसं सुंदर असं मनाला भावणारं हे मंदिर आहे। इथून मध्ये जात असताना आपण पहिले नंदीची मूर्ती बघूयात। खूप अशी सुबक अशी कलाकृती आहे कलाकारांच्या हातची। बघू शकता इथं नंदीचं दर्शन घेऊन आपण जाऊया इथून। आता खाली इथून थोडंसं खाली उतरलं तर आपण महादेव मंदिराकडे जाऊया, पण इथून अजून थोडं खाली उतरून मग शिवलिंगपर्यंत पोहोचतं दर्शनासाठी। पण आता सध्या गेट बंद आहे, आपण दुपारच्या वेळेला आलो होतो त्यामुळे थेट मंदिरापर्यंत तर नाही जाता येणार आपल्याला। तर आपण बाहेर इथं नंदीचे दर्शन घेऊया, बंद असल्यामुळे शिवलिंगपर्यंत जाता येणार नाही आपल्याला। तर आपण इथूनच बाहेरूनच महादेवाचे पण दर्शन घेऊन तुम्हाला मी जे बोललो होतो की 5 छोटे शिवलिंग ते पण दाखवतो याच्यामध्ये। हे बघू शकता तुम्ही, इथे वरती आरशामध्ये छोटे छोटे असे 5 शिवलिंग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। कोणी म्हणतात की हे पांडवकालीन आहे, की त्यावेळेस पांडवांनी 5 प्रकारचे 5 शिवलिंग बनवले ते 5 पांडवांनी, पण नक्की खरा इतिहास काही माहिती नाही। त्यामुळे बघू शकता तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे आकाराचे शिवलिंग आहे। बाहेर अशी खूप छान अशी म्हणजे कलाकृती आहे, बघू शकता तुम्ही। कोणी म्हणणार नाही की आता काळातलं आहे, असं वाटतं हेमाडपंथीच्या जुन्या काळातीलच मंदिर आहे। बघू शकता तुम्ही इथं मंदिराच्या जर तुम्ही वरचा भाग जर बघितला, घुमट मंदिराच्या बाहेरची बाजू तुम्ही बघू शकता, किती सुबक अशी डिझाईन आणि कलाकृती आणि ते मंदिराचे काम करण्याची पद्धत बघू शकता। खूप म्हणजे मी तर म्हणणार की एक वेळ तरी नक्की भेट द्या। खूप शांत असं वातावरण खेडेगाव असल्यामुळे कसलाही प्रकारचा आवाज वगैरे असं नाही, शांत निसर्गरम्य असं वातावरण आहे। बघू शकता तुम्ही तर कळस दिसतं मंदिराचं, आपण कळसाचंही दर्शन घेऊया। कारण म्हणतात की मंदिराच्या कळसाचं जर दर्शन केलं तर मंदिरातील देवाचं दर्शन झाल्यासारखं असतं। तसं गर्दी नसल्यामुळे आपण तर महादेवाचे दर्शन घेतलेच आहे, पण आपण कळसाचे दर्शन घेऊन बघू शकता समोर मंडप वगैरे, सभा मंडप। आणि या ठिकाणी मंदिराच्या बाजूलाच जर काही कार्यक्रम करत असाल, जसं भोजन महाप्रसाद वगैरे अन्नदान, तर त्यासाठी इथे खूप अशी मोकळी जागा आहे, झाडी वगैरे आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे म्हणजे सावलीची गरज पडली तर खूप मोठी जागा आहे, अशी प्रचंड अशी मोठी जागा आहे। तर आपल्याला हवा तेवढा पाहिजे तसं आपण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू शकतो। इथे आपण आता महादेवाचे दर्शन घेऊ, शेवटला निघूया। पुढील भेटूया नक्की पुढील व्हिडिओमध्ये। आता सर्वांना हर हर महादेव, ओम नमः शिवाय।